Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। की हिंदुत्व हे माझ्या मतांच्या फायद्यांसाठी वगैरे करत नाही, ही पहिल्यांदा मी आपल्या पुढे खुलासा करते. आणि मतांच्या राजकारणासाठी फक्त ह्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघायला नाही पाहिजे. जर कोणी, मी तुम्हाला तेच मगाशी सांगितलं की हिंदू धर्माचं संरक्षण करणं, त्याचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु मतांसाठी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही काही राजकारण करत नाही. नाशिक ड्रग्ज मुक्त आहे म्हणजे नाशिक ड्रग्स मुक्त आहे असं म्हणता येणार नाही. ह्याचं कारण आहे की ह्याच्यावरती आज ऑनलाईन पद्धतीने ड्रग्स चालू असतील. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे आपल्याबरोबर आहेत. प्रचाराच्या या धामधुमीत आपण त्यांना कसं बसं पकडलेलं आहे त्यांच्याशी पहिल्यांदा हे जाणून घेऊयात. ते म्हणजे की आत्ता त्यांचा प्रचार कसा आणि कुठवर आलेला आहे आणि कशा पद्धतीचा प्रचार आत्तापर्यंतचा त्यांचा राहिलेला आहे. प्रचार माझा घराघरामध्ये सुरू आहे. आता उद्यापासून माझ्या रॅलीज सुरू होणार आहेत आणि काही प्रचार सभा देखील होत आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची 8 तारखेला नाशिकला, नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा होती आहे. आणि गेल्या 5 वर्षांपासून मी लोकांच्या जनतेच्या सातत्याने संपर्कामध्ये आहे, आमदार म्हणून देखील, आणि अतिशय घराघरापर्यंत मी पोहोचलेली आहे सगळ्या. खरं तर जे तुमच्या म्हणजे उमेदवार आहे तुमच्या समोर गीते, तर त्यांचं आणि तुमचं वाकयुद्ध मागच्या काही महिन्यांपासून वर्षांपासून रंगले असं म्हणायला काही हरकत नाही. आरोप प्रत्यारोप तर सुरू झालेले आहेत. निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते असणं हे तुम्हाला आव्हान वाटतंय का की सोपी वाटते निवडणूक? निवडणुकीच्या रिंगणामध्ये माझ्या विरोधामध्ये ते असणं मला आव्हान वाटत नाही. कारण एका बाजूला माझं प्रचंड असं काम राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये गेल्या 40 वर्षांपासून मी वावरत आहे. एक प्राध्यापिका म्हणून समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये देखील काम करत आहे. आणि 10 वर्षामध्ये आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर म्हणजे माझ्या विरोधकांनाही आश्चर्य वाटते एवढी कामं मी माझ्या मतदारसंघामध्ये उभी केलेली आहे. आणि त्यामुळे विकासाच्याच मुद्द्यांवरती मी निवडणूक लढवत आहे. अर्थात माजी आमदारांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवत असताना मला काही गोष्टींचं आव्हान जरूर आहे. परंतु ते माझ्या विरोधामध्ये फेक नरेटिव्ह तयार करणं, माझ्या विरोधामध्ये खोटा अफवा पसरवणं, माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या देणं, दमदाटी करणं, अशा पद्धतीचा जो काही त्यांचा जो कामाचा भाग आहे, ह्या गोष्टींचं आव्हान मला गेली पुढची 15 दिवस पेलायला लागणार आहे. एक प्रकारे तुम्ही असं म्हणताय की दमदाटी आणि धाक दपटशा दाखवला जातोय तुमच्या कार्यकर्त्यांना, पण अशा पद्धतीची परिस्थिती ही आधीपासून होती की आता नव्यानं तुमच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे ती अशी परिस्थिती निर्माण करू पाहताय? आणि तुम्ही अशा धाक दपटशा किंवा अशा जे आरोप आहात त्यांना कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देण्याची तयारी करताय किंवा देताय, किंवा त्याच्या विरोधात तुमची काय रणनीती आहे? त्यांचं जे धाक दडपशाही वगैरे जे काही प्रकार चालू आहे, फेक नरेटिव्ह तर गेल्या 2 वर्षापासून माझ्या विरोधामध्ये तयार करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. माझ्या विरोधामध्ये काही सातत्याने गोष्टी रचणं, माझ्या विकास कामांना अडथळे आणणं. मी एक महिला रुग्णालय हाती घेतलेलं होतं, त्याला त्यांनी अडथळा आणला होता. त्याच्यासाठी ते काय तर म्हणे त्यांच्या घराच्या शेजारी होऊ नये. आणि तुम्हाला सांगते की आता जे काही ते धाक दडपशाही वगैरे करत आहेत, आम्ही तातडीने अशा वेळेस पोलिसांशी संपर्क करतोय. मला काही धाक दडपशाहीने निवडणूक न्यायची नाहीये. नाशिकचं नाव मला बदनाम करायचं नाहीये. आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय सुज्ञ नागरिक राहतात, त्यामुळे अशा पद्धतीने नागरिकांना केलेलं आवडणार नाही याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने निवडणूक लढवणार आहोत. पण जर कोणी धाक दडपशाही करत असेल तर कायदा आहे, पोलीस आहेत, पोलीस प्रशासन काम करतंय आणि त्यांची आम्ही निश्चितच त्या स्वरूपामध्ये मदत घेतली जाईल. नाशिकमध्ये दत्तक घेतलेलं नाशिक याच्याबद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. तर हा मुद्दा खरं तर म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आश्वासन, त्यामुळे ते अगदीच मोठं आणि महत्वाचं आश्वासन झालं, पण त्या दृष्टीनं काही झालं नाही अशी चर्चा होते. किती फटका तुम्हाला या निवडणुकीत याचा बसेल? तुम्हाला असं वाटतं का मुळात बसेल, की नाही वाटत तुम्हाला याचा काही फटका बसेल? नाशिकला दत्तक एखाद्या मोठ्या राजकीय नेत्यांनी घेण्याची पहिलीच घटना आहे. त्यामुळे नाशिककर निश्चितच त्यामुळे आनंदित झाले. बाकीच्या कुठल्या नेत्यांना दत्तक घेण्यासाठी कोणी अडवलं होतं का? तर नाही.
आणि तुम्हाला सांगते, आज भारतीय जनता पार्टीचे गेल्या 2014 पासून तिन्ही आमदार नाशिक शहरामध्ये असल्या कारणाने तुम्हाला सांगते खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तसं 5-10 वर्षांचा काळ म्हटला की एकदम शहर बदललं जाऊ शकतं का, तर नाही. पण तुम्हाला सांगते की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडनं निधी आणला गेला. मागच्या सिंहस्थ जे आहे 2015 मधलं, ते सिंहस्थाचं उत्तम नियोजन करून आम्ही ते पार पडलं आणि आता पुढच्या 2 वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थाच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत. आणि मी तुम्हाला सांगते की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार आहे आणि नाशिक शहराच्या विकासासाठी दर 12 वर्षांनी जो केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळतो, हे भाजपच्या सरकारच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतोय. मागच्या वेळेस 2200 कोटी रुपयांचा निधी मिळालेला होता. 12 वर्षापूर्वीचा तो निधी आहे आणि त्यामुळे ह्यावेळेस निश्चितच त्या निधीमध्ये वाढ होईल आणि त्या निधीच्या माध्यमातून आमचे रिंग रोड आहेत, आउटर रिंग रोड आहे, इनर रिंग रोड आहेत आणि काही अजून नव्याने ज्या गोष्टी आहेत की नाशिक त्र्यंबकेश्वरचा आध्यात्मिक कॉरिडॉरचा विकास करणं हा एक मुद्दा आहे. आम्ही एक नमामी गोदेचा एक प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्याचा डीपीआर जो आहे हा केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे आणि त्याचा देखील सिंहस्थाच्या आधी त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारण त्याच्यामध्ये गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी त्या डीपीआरमध्ये खूप गोष्टी आम्ही त्या कन्सल्टंटला धरायला लावलेल्या आहे की ज्याच्या माध्यमातून येणारं सिंहस्थ हे गोदावरी प्रदूषणमुक्त गोदावरीच्या मध्ये व्हावं, असं त्याच्यामध्ये आमचा भाग आहे. आणि ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांटसाठीचा निधी असेल किंवा बाकी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून येणारा निधी असेल, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला विकास असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून आलेला निधी असेल, ह्या सगळ्या गोष्टी गेल्या 10 वर्षामध्ये मिळालेल्या आहे आणि पुढच्याही कालावधीमध्ये निश्चित अधिक वाढ त्याच्यामध्ये होणार आहे. मला असं माझा प्रश्न असा होता ते म्हणजे की दत्तक नाशिकचा जो विचार घेतला होता किंवा त्याच्याबद्दलचा उल्लेख केला होता देवेंद्र फडणवीसांनी, तर त्याच्याबद्दल आता टीका होते आहे की तसं काही प्रत्यक्षात झालं नाही. तुम्ही सुद्धा दावा करताय ते म्हणजे की 3 आमदारांनी मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. पण मग हे 3 आमदारांचं काम या नाशिकच्या विकासात का दिसून नाही राहिलं? आणि स्मार्ट सिटीचा उल्लेख केला तर ती स्मार्ट सिटी नाशिक होता होता कशी राहिली? विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एखादा मुद्दा लक्षात घेतला की ते पूर्ण करतात, अगदी तडीच नेतात असं म्हटलं जातंय. मग ते राजकारण असो किंवा मग कुठलंही काम असो. पण मग नाशिकच्या बाबतीत नेमकं काय झालं? नाशिकच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला निधी दिला राज्य सरकारमधून, म्हणूनच आम्ही 3 आमदार इथे निधी आणू शकलो. आणि देवेंद्रजींचं नाशिकवरती निश्चित लक्ष आहे आणि अनेक गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं. आणि पुढच्याही कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगते की देवेंद्रजी हे सातत्याने नाशिकच्या वरती त्यांचं विशेष लक्ष असतं. आम्हाला 3 आमदारांना निधी देत असताना कुठेही काटकसर केली जात नाही आणि नाशिक महानगरपालिकेला देखील निधी उपलब्ध करून देण्यामध्ये काटकसर केली जात नाहीये. आणि त्यामुळे असं कोणाला वाटत असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. म्हणजे नाशिक दत्तक योजना ही या पुढच्या टर्ममध्ये सुद्धा कायम राहणार आहे? नक्कीच. एखाद्या नेत्याने जर गावाला दत्तक घेतलंय तर पुढच्या सिंहस्थामध्ये तुम्हाला सांगते की हा बदल जो नाशिककरांना हवा आहे हा निश्चित पुढच्या कालावधीमध्ये दिसणार आहे. धाक दपटशाचा तुम्ही उल्लेख केला, तुमच्या विरोधामध्ये होतो आहे. खरं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला होता. नाशिकमध्ये एक धर्माच्या दृष्टीनं तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती काही महिन्यांपूर्वी. एकंदरीतच नाशिकच्या या राजकारणामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा आपल्याला पाहायला मिळेल का? निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळेल का? आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर होताना पाहायला मिळेल का? तुमच्या मतांवर होताना पाहायला मिळेल? हे हिंदुत्व प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माच्या बाबतीवरती त्याच्यावरती अभिमान आहे आणि तो असायलाच पाहिजे. ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्या धर्माचं रक्षण करणं, त्या धर्माचं संवर्धन करणं आणि त्या धर्माच्या सुरक्षिततेसाठी आपण काम करणं, मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आहे. हिंदू म्हणून मी तुम्हाला सांगते की ते मी माझी जी काही जबाबदारी आहे ती निभावत असते. आणि आज हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे हा देशभरामध्ये आहे. जागतिक स्तरावरचा एकमेव भारत देश जो हा हिंदू आहे, हिंदू धर्मीय मोठ्या संख्येने आहे. आणि हिंदुत्व म्हणजे कुठलं हिंदू आणि हिंदुत्व हे वेगळं आहे. हिंदुत्व म्हणजे आमच्या देशाला हिंदू ठेवून बाकी इतर समाजाला त्याच्यामध्ये सामावून घेण्याची एक मोठेपण ज्याला आपण म्हणतो ते आमच्या हिंदू धर्मामध्ये दिसतंय. परंतु आम्हाला आमच्या धर्माचं रक्षण करून आमचा देश हा हिंदुत्ववादी करत असताना आमच्या देशाचं त्याच्यामध्ये संरक्षण व्हायला पाहिजे. राष्ट्रहित आमच्या दृष्टिकोनातून प्रथम आहे आणि त्यामुळे
आम्ही कुठल्या इतर धर्माचं, म्हणजे जसं हिंदू धर्माचं आज लांगुलचलन केलं जात नाही, तसं दुसऱ्या इतर धर्माचे आम्ही लांगुलचलन मतांसाठी करत नाही. हा आमच्यामध्ये मोठा फरक आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे सर्वांसाठीच सारखं आहे. मग फक्त मतांचं तुष्टीकरण करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे लॉज आणले आणि त्याच्यातूनच एक मोठी, मी तुम्हाला सांगते की जेव्हा भारत पाकिस्तान हे 2 भाग झाले, ह्या देशाचे 2 तुकडे झाले, तिथंच मोठ्या हा प्रमाणामध्ये एक वीज कडाडलेली आहे. आणि ती जी वीज कडाडलेली होती ती देखील आज देखील ह्या देशाला त्रास देतीये. आणि त्यामुळे आम्ही धर्माचा वाद करत नाही. धर्माचा वाद करणारे हे इतर पक्षामध्ये जे बसलेले आहेत ते मतांचं तुष्टीकरण करताना आपल्याला दिसतात. आणि आम्ही मतांचं तुष्टीकरण आमच्या मतांसाठी करत नाही, आम्ही राष्ट्रहित पहिलं बघतो, ज्याच्यामध्ये राष्ट्राचं हित आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की सर्व धर्म जाती सगळ्यांनाच कायदा एक आहे, सगळ्यांना संविधान एक आहे. मग विशिष्ट धर्मालाच फक्त का त्याच्यामधनं वगळलं जातंय? ह्या दृष्टिकोनातून पावलं आज आपल्या देशामध्ये उचलली जाते. तुम्ही काश्मीरचं उदाहरण घ्या. 370चं कलम जे आहे हे मोदीजींनी 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केलं, की जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 साली लिहून ठेवलेलं होतं की ह्या देशाला 370चं कलम जे आहे परवडणारं नाहीये, हे कलम चालणारं नाहीये. हे कलम आपल्या देशामध्ये तेढ निर्माण करेल. पण ते कलम 370चं आजपर्यंत काँग्रेसची 55 वर्ष गेली, महाविकास आघाडीची, परंतु ते कलम रद्द करू शकले नाही. ते मोदीजींनी रद्द करून दाखवलं. का? ते कलम रद्द करणं का गरजेचं होतं? कारण तिकडं आम्हाला देशाची सुरक्षितता महत्वाची होती. म्हणजे काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानचे हमले होताना जेव्हा मला दिसत आहेत आणि आमच्या काश्मीरचा जो भाग, जो आमच्या देशाचा सुंदर भाग जो आहे तो बळकावण्याचा देखील त्यांच्याकडनं प्रयत्न केला जातोय. काश्मीर आमच्या देशाचा अविभाज्य अंग आहे आणि ते आपलंच आहे आणि ते आपलंच राहणार आहे. ही धमक जर कोणी दाखवलेली असेल तर ते मोदीजींच्या सरकारने दाखवली. खरं तर हा झाला केंद्राचा मुद्दा, पण तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार म्हणजे 2019 पासून आलं, पण त्याच्या आधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्हाला आता निवडणुकीच्या राजकारणामध्ये खरोखर फायदा होईल असं वाटतंय का? हिंदुत्वाच्या हा जो तुम्ही मुद्दा उचललेला आहे त्याच्यामुळे मतांमध्ये तुमचा फायदा होईल असं वाटतंय का? कारण दोन्ही उमेदवार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणारे आहेत. चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला. मी हिंदुत्व हे माझ्या मतांच्या फायद्यांसाठी वगैरे करत नाही. ही पहिल्यांदा मी आपल्या पुढे खुलासा करते. आणि मतांच्या राजकारणासाठी फक्त ह्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघायला नाही पाहिजे. जर कोणी, मी तुम्हाला तेच मगाशी सांगितलं की हिंदू धर्माचं संरक्षण करणं, त्याचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु मतांसाठी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही काही राजकारण करत नाहीये. आणि तरी जनता सुज्ञ आहेत. जर कोणी आमच्यावरती दगड फेकत असेल तर ते दगड तर आमचे तरुण कार्यकर्ते जे आहेत, लोक त्या भागामध्ये राहणारे नागरिक आहेत, ते तर सहन करणार नाही. शेवटचा एक प्रश्न आहे तो म्हणजे की ड्रग्सच्या विळख्यात जसं पुणे, मुंबई आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये या गोष्टी आढळत आहेत, तसं नाशिकवर सुद्धा आरोप झाले होते. विशेषत्व आता या सगळ्यामध्ये छोटी भाभी, बडी भाभी असे म्हणत सुद्धा आरोप झाले होते. तर या सगळ्याचा मुद्दा हा आता निवडणुकीच्या राजकारणामध्ये उचलला जातो आहे. याच्या संदर्भातले प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत. तर नाशिकच्या दृष्टीनं, नाशिकचे आमदार म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं हा मुद्दा आमदार झाल्यानंतर टॅकल करणार आहात, त्याच्यासाठी काय करणार आहात? कारण पार हक्कभंगापर्यंतची तक्रार तुम्ही तिथे अधिवेशनामध्ये केली होती. सदरच्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये मी आमदार होतेच आणि गेल्या 2 वर्षांपासून मी नाशिकला ड्रग्स मुक्त करण्यासाठी काम करते. गेल्या 2 वर्षांमध्ये 3 वेळा अधिवेशनामध्ये मी सातत्याने हा मुद्दा मांडला. 2 CP नाशिक शहरामधनं बदलले गेले आणि माझ्या गावाचं नाव खराब होऊ नये. नाशिक हे एज्युकेशन हब आहे. आज मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अशा अनेक ठिकाणाहून आमच्याकडे मुलं ही शिक्षणासाठी येतात. पण अनेक महाविद्यालयांच्या बाहेर, कॉलेजेसच्या बाहेर आणि शाळांच्या बाहेर जेव्हा ड्रग्सचा सुळसुळाट वाढत गेला तर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून न थांबता, न घाबरता, बेधडक ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, त्याच्यामधल्या जे काही धागेदोरे होते त्याचा अभ्यास करून पोलीस प्रशासनाला त्याच्यावरती कारवाई करण्यास भाग पडलं. आणि जेव्हा मला असं जाणवलं की पोलीस प्रशासन त्याच्यावरती काम करत नव्हते तेव्हा मी तो विधिमंडळामध्ये आवाज उठवला आणि मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल की राज्यामधली सगळ्यात मोठी कारवाई
3,000 कोटी रुपयांचं ड्रग्ज हे महाराष्ट्रामध्ये जप्त केलं गेलं. त्याची कनेक्शन जी नाशिकमध्ये होती, त्याची पाळंमुळं जी आहेत ही नष्ट केली गेली. मला अभिमान आहे की माझ्या सरकाराकडे मी जी मागणी केली, मी घाबरले नाही, आमचंच सरकार होतं, पण मी सरकारकडे मागणी केली की आमच्या नाशिकला तुम्ही ड्रग्ज मुक्त करा, आणि त्याच्यासाठी माझ्या सरकारने अतिशय कडक पद्धतीने पावलं उचलली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. नाशिक ड्रग्ज मुक्त आहे म्हणजे आता नाशिक ड्रग्ज मुक्त आहे असं म्हणता येणार नाही. ह्याचं कारण आहे की ह्याच्यावरती आज ऑनलाईन पद्धतीने ड्रग्ज चालू असतील, परंतु त्याच्यामध्ये जे मुलं ड्रग्ज घेतात, म्हणजे कुठल्याही देशभरामधला विषय आहे, त्याच्यासाठी आपल्याला व्यसनमुक्तीकडे आपल्याला जायला लागणार आहे. आणि ह्या व्यसनमुक्तीच्याकडे जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत ड्रग्ज मुक्त करणं देखील अवघड आहे, आणि त्याही दृष्टिकोनातून शासन विचार करत आहे. पण मी तुम्हाला सांगते की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करणं, आणि तुम्ही जो काही ड्रग्सच्या विषयाच्या बाबतीमध्ये ज्या बोलल्यात की निवडणुकीमध्ये आता तो जो विषय जो येत आहे, तर मी तुम्हाला सांगते की 2-3 दिवसांपूर्वी मी पोलीस विभागाकडे एक कारवाई केली, तक्रार केली होती आमच्या ऑफिसने. त्याच्यामध्ये एकावरती कारवाई देखील केली गेलेली आहे, आणि पोलीस प्रशासनाने त्याच्यामध्ये खुलासा देखील केलेला आहे की उमेदवारांचा कुठल्याही ह्या विषयाशी कुठेही संबंध नाही. त्यामुळे महाविकास आघाडी जर फेक नरेटिव्ह तयार करून ह्या ठिकाणी जर काम करत असेल तर ते चुकीचं आहे. मी ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवतेय ते दारूची दुकानं चालवतात, ते तुम्हाला सांगते ते लँड माफिया आहेत, ते पत्त्यांचे क्लब चालवत होते. अनेक गोष्टी नाशिककरांना माहिती आहे. हो, त्या जुगाराच्या अड्ड्यांमुळे अनेक लोक आज तुम्हाला सांगते भूमिहीन झालेले आहेत. ते लोक माझा प्रचार करतायत. तुम्हाला सांगते कोण काय बोलतं, नुसतं विचार मांडून चालत नाही, तर ते आचारात यायला पाहिजे. आचार म्हणजे लोणचं नाही, हे आमच्या विरोधी उमेदवाराला समजायला पाहिजे. धन्यवाद. तर ह्या होत्या देवयानी फरांदे. कॅमेरामन मंगेश आमरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.